गोगावलेंनी काळजी करू नये, ते पालकमंत्री होणार असं वक्तव्य दीपक केसरकरांकडून करण्यात आलेलं आहे। ठाकरेंचा जो मोर्चा निघतोय तो विषयच अस्तित्वात नाही, हे मराठीच्या नावानं चाललेलं राजकारण आहे असं वक्तव्य देखील केसरकरांकडून करण्यात आलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून तिढा असलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं। भरत गोगावले हे पालकमंत्री होतील, त्यांनी काळजी करू नये असं केसरकर म्हणाले। सोबतच ठाकरेंच्या हिंदी विषयाबाबतच्या मोर्चावर त्यांनी टीका करत हे फक्त राजकारण सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। तर गोगावलेंची इच्छा पूर्ण होणार असल्याचं उदय सामंत म्हणाले। त्याच वेळी आपण काम करतो आणि मोबदला मागतो असं गोगावले यांनी म्हटलंय। भरत शेठ तर तुम्हाला माहिती आहे की सातत्याने टीव्हीवर दिसत असतात, त्यांचा जिल्हा आणि पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे लोक बघतायत। काळजी करू नका साहेब, तुम्ही होणार पालकमंत्री। त्याच्यामुळे भरत शेठ, मला विश्वास आहे की तुम्ही रत्नागिरीमध्ये आला, रत्नागिरीच्या देवदेवतांचा आशीर्वाद तुम्ही घेतला, रत्नागिरीकरांची सदिच्छा तुम्ही घेतली। आज तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आला, सिंधुदुर्गवासियांचा आशीर्वाद घेतलाय। उद्या पंढरपूरला तुम्ही जाताय, पंढरपूरला। त्याच्यामुळे तुमची इच्छा भविष्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे असं आम्हाला त्या कोकणातल्या लोकांना आता वाटायला लागलेलं आहे। आम्ही गरिबांचे शेठ आहोत, आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही आहे। आम्ही लोकांना नेहमी जाणत आलेलो आहे, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं। त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे, त्याला काही जिल्ह्यातले वाट बघतायत। मला कोणतरी सांगितलं पालकमंत्री, ते पण हो, त्याची पण काळजी करायचं कारण नाही। जर आम्ही काम करतो तर त्याला मोबदला मागतो, जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही।